एक पिता पोलीस स्टेशनला हजर होतो, एक फिर्याद दाखल करतो आपल्या सुनेविरुद्ध. सुनेबरोबरच्या वैवाहिक वादामधून त्याच्या मुलाने तणावातून, नैराश्यातून आयुष्य संपवलं. भारतीय दंड संहिता 306 या कलमानुसार गुन्हा दाखल होतो सुनेविरुद्ध आणि तपास सुरू होतो. फिर्यादी पक्षाची घटना काय, हकीकत काय, तर त्यांच्या म्हणण्यानुसार प्रेमविवाह होतो. फिर्यादीचा मुलगा आणि आरोपी त्यांची सून यांच्यामध्ये हे दोघांमध्ये असलेल्या प्रेमातून लग्न होतं. सासू बरोबर न पटल्यामुळे घरामध्ये खूप खटके उडत असतात आणि त्यामधून दोघांनी वेगळं होण्याचा विचार केला, सामंजस्य झालं, परत समझोता झाला आणि एक मध्यम मार्ग काढला दोघांनी की आपण एक वेगळं घर घेऊ आणि तिथे राहू. परत वाद होतात. सून म्हणते नाही, मला नाही तुझ्याबरोबर राहायचं. आणि या वैवाहिक वादामधून अखेर काय करते सून? सून पोलीस स्टेशनला जाते, एक तक्रार दाखल करते महिला तक्रार निवारण कक्षामध्ये आणि त्यामधून हे प्रकरण पोलीस स्टेशनला जातं. पोलीस स्टेशनमधून त्या मुलाला निरोप येतो, पोलिसांचा फोन येतो की तुम्हाला पोलीस स्टेशनला आलं पाहिजे कारण तुमच्या पत्नीने तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. या सगळ्याचा त्या मुलावरती प्रचंड ताण निर्माण होतो. त्या तणावामधून तो परत आपल्या पत्नीला भेटतो, जी आरोपी, आत्ताची सद्यस्थितीतली आरोपी म्हणू आपण, तिला भेटतो. तो तिला म्हणतो तू असं नको करू, आपण हे वाद मिटवूया, सामंजस्याने जाऊया. ती रागाच्या भरात त्याला असं म्हणते, मला तुझ्याबरोबर कुठलाही समझोता करायचा नाही, तू मेलास तरी चालेल, मला तुझ्याबरोबर एकत्र राहायचं नाही. यामुळे या तिच्या वक्तव्यामुळे म्हणा, तिच्या वर्तनामुळे म्हणा, उद्विग्न होऊन तो मुलगा घरी जातो, एक चिठ्ठी लिहितो, मी माझं जीवन संपवतोय माझ्या पत्नीमुळे, अशी चिठ्ठी लिहितो आणि गळफास लावून तो आपलं आयुष्य संपवतो. आई वडील दुःखी कष्टी होतात, पत्नी दुःखी कष्टी होते आणि त्याच्यातून सासरा जाऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करतो. आपल्याला माहिती आहे, एकदा फिर्याद दाखल झाली म्हणजे तपास कार्य कसं होतं. तपास कार्यामध्ये घरातले नातेवाईक, आई वडील यांचे साक्षी पुरावे होतात, नातेवाईकांचे साक्षी पुरावे, शेजार पाजाऱ्यांबरोबर चौकशी होते. जो गळफास लावलेला आहे त्यामुळे अनैसर्गिक मृत्यू येतो. त्याचा जो मृतदेह आहे तो हॉस्पिटलला पाठवला जातो, त्याचं पोस्टमॉर्टम होतं, शवविच्छेदन. ते झाल्यानंतर त्याचा मृत्यू गळफास लावून झाला आहे पुरावा येतो, वैद्यकीय प्रमाणपत्र येतं आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाच्या बाजूला जी चिठ्ठी सोडली आहे त्यांनी की माझं आयुष्य संपवतोय मी आणि त्याचं कारण माझी बायको, हा महत्त्वाचा पुरावा आहे. ती चिठ्ठी जप्त होते, त्याला पंचनामा केला जातो आणि हे सगळे पुरावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट होतात. आता ती चिठ्ठी ती त्या मुलांनीच लिहिली आहे की नाही हे सिद्ध करायला पाहिजे, कारण तो सगळ्यात मोठा पुरावा आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं? पोलीस काय करतात, तपासिक अंमलदार त्या मुलाची एक वही जप्त करतं घरामधून, त्या मुलाचं हस्ताक्षर, कारण ते हस्ताक्षर ज्या चिठ्ठीवरचं आहे ते मुलाचंच आहे, हे सिद्ध झालं पाहिजे. मग ते सिद्ध कसं होईल? त्या मुलाची मृत्यूच्या पूर्वी लिहिलेले जे कागदपत्र आहेत त्याच्यामधली त्याचं हस्ताक्षर आणि या चिठ्ठीमधलं हस्ताक्षर हे एक आलं पाहिजे. मग ती एक वही जप्त केली जाते. ते दोन्ही, ती चिठ्ठी आणि ते हस्ताक्षर, त्या वहीतलं हस्ताक्षर, असं दोन्ही हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवलं जातं. त्याच्यानंतर घरामधला जो घटनास्थळ पंचनामा होतो, मृतदेहाचा पंचनामा होतो, हे सगळे पुरावे घेऊन आरोपपत्र माननीय न्यायालयात जातं. हस्ताक्षराचा पुरावा हा पुराव्याच्या कामी फारसा सबळ पुरावा म्हणून मानला जात नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या बोटांचा हे असतो, म्हणजे थंब इम्प्रेशन आपण म्हणतो, तर ते मात्र एकदम सबळ पुरावा आहे. म्हणजे एका व्यक्तीचं हातांवरच्या ज्या कर्व्ज आहेत किंवा हे आहे ते दुसऱ्या माणसापेक्षा एकदम वेगळं असतं, तसं हस्ताक्षराचं होत नाही. त्यामुळे इथे सुद्धा प्रश्न असा निर्माण होतो की ती जी वही जी मुलाच्या घरातून
जप्त झाली आणि मुलाच्या मृतदेहाच्या शेजारी असलेली जी चिठ्ठी, याचा पुरावा सिद्ध करणं हा एकाच व्यक्तीने लिहिलाय आणि ती एकच व्यक्ती म्हणजे तो मयत, हे सिद्ध करण्याची मोठी जबाबदारी तपासी अंमलदारावरती. दुसरी काय तर कलम 306 काय सांगतं, भारतीय दंड संहितेचं म्हणजे पूर्वीचा, त्याचं काय सांगतो हा 306 कलम काय सांगतं तर हत्या करण्यापर्यंत एखाद्या व्यक्तीला प्रवृत्त करणं म्हणजे इतका त्रास देणं, इतका मानसिक आणि शारीरिक त्रास देणं की त्या व्यक्तीला हत्या करण्यापलीकडे कुठला पर्यायच प्राप्त होत नाही. नाईलाज, मी आता माझं आयुष्य संपवतो, इथपर्यंत त्या व्यक्तीला नेलं का हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या सरकारी पक्षाची होते. बरं, या आरोपपत्रासाठी हे जे काही पुरावे आहेत त्या मुलीच्या विरुद्ध सिद्ध करण्यासाठी सगळे पुरावे आणले गेले. याच्यात काय आलं तर त्यांचा वैवाहिक वाद आहे, वैवाहिक वाद आहे. पण म्हणून मग त्या मुलीने काय केलं तर तिने तक्रार केली पोलीस स्टेशनला, तिने कारवाई केली. ती चुकीची की बरोबर हा वाद नाही, चुकीची असू शकते, बरोबर असू शकते, पण तिने जी पाऊल उचललं ते कायदेशीर होतं. तिने पोलीस स्टेशनला तक्रार केली. तिने कुठल्या गुंडाला सांगितलं का, त्या धमकी दिली का कोणाच्या तर्फे तर नाही. तिने एक कायदेशीर पाऊल उचललं, ती पोलीस स्टेशनला गेली आणि तिने आपल्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केली. त्याच्यावरती इतकं दडपण आलं त्या मुलावरती की तो तणावग्रस्त झाला. हा त्याच्या मनाचा, तो कदाचित जास्त संवेदनशील असेल आणि त्यामुळे त्याचा ताण त्यांनी जास्त घेतला. दुर्दैवाने तो नैराश्यात गेला, ते मान्य. पण म्हणून या व्यक्तीची, त्याच्या पत्नीची तशी इच्छा होती का की मी इतका ताण देईन, इतका त्रास देईन की त्यांनी केली पाहिजे, तर तसं सिद्ध नाही झालं. कारण त्या मुलीनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी दोघांनाही एकत्र बोलवलं. या गोष्टीचा त्या मुलाला प्रचंड ताण आला आणि त्यांनी आपल्या बायकोची भेट घेतली. भेट घेतल्यावरती काय झालं, त्यांनी सांगितलं या सगळ्या घटना बंद कर, हे सगळं बंद कर, आपण एकत्र राहायला लागू. तिने सांगितलं मला तुझ्याबरोबर राहायचं नाही, तू मेलास तरी चालेल. हे वाक्य एखाद्याला हत्या करायला प्रवृत्त करण्यासारखं आहे का, कारण ते रागात बोललेलं आहे. तर न्यायालयाने असं हे दिलं, निर्णय दिला की हे एकमेव वाक्य व्यक्तीला पर्यंत नेण्यासाठी प्रवृत्त करण्या इतकं गंभीर नाही. माणूस आपल्या बोलण्याच्या भरात सांगतो जा तू मर, पण म्हणून त्याची इच्छा असते का की तू जाऊन आत्महत्या कर, तर नसते. त्यामुळे हा मुद्दा सरकारी पक्षाला पटवून देता आला नाही, वादातीत संशयातीत पटवून देता आला नाही आरोपीच्या विरुद्ध. दुसरी अत्यंत महत्वाची बाब काय झाली तर ती जी चिठ्ठी जी त्या मुलांनी नोंदवली, मुलांनी लिहिली, त्यासाठी तेच त्याचं हस्ताक्षर आहे हे सिद्ध करण्यासाठी घरातून एक वही जप्त करण्यात आली. त्या वहीवरती दुर्दैवानी ती वही त्या मुलाची आहे हे सिद्ध करण्याचा पुरावा तपासी अंमलदाराला सादर नाही करता आला. त्यामुळे ती वही आणि ती चिठ्ठी ही एकाच व्यक्तीची आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मयत हे सिद्ध न करण्यात केल्यामुळे त्या केसमध्ये आरोपी विरुद्ध पुरावे सबळरित्या, संशयातीतरित्या सिद्ध केले गेले नाहीत आणि त्यामुळे त्या मुलीची, त्या पत्नीची या गुन्ह्यातून, या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. आता याच्यामध्ये काय होतं, एखादी व्यक्ती ना, म्हणजे जे झालं ते दुर्दैवी आहे, पण काय होतं अशामध्ये, कधी कधी काय होतं, एखादी व्यक्ती, मग ती स्त्री असो की पुरुष असो, ती त्या सगळ्या एकंदर परिस्थितीला इतकी थकलेली असते, इतकी कंटाळलेली असते की ती हा इतका मोठा अतार्किक म्हणू आपण आणि पाऊल उचलते आणि स्वतःच्या जीवनाला संपवते. ते तो संपवेल अशी इच्छा त्याच्या आईची, त्याच्या वडिलांची, त्याच्या बायकोची असेल का तर नसेल. ते स्वतःचा उद्वेग सुद्धा बाहेर काढतात, पण त्याचा अत्यंत गंभीर परिणाम या संवेदनशील जो व्यक्ती होता, पती होता, त्याच्यावरती झाला आणि म्हणून त्यांनी दुर्दैवाने हे पाऊल उचललं. असं अनेक घटनांमध्ये मी बघितलं. एक पुण्याच्या न्यायालयामध्ये झालेली घटना, मी स्वतः नव्हते त्याला साक्षीदार, पण मला माहिती अशी घटना झाली की ज्याच्यामध्ये
मुलाच्या ताब्याविषयी केस चालली होती. बायकोनी सांगितलं, नाही मुलगा तुला कधीच आयुष्यात मिळणार नाही, त्याचा चेहराही बघायला मिळणार नाही. आणि दुर्दैवाने काय झालं, ते बाळ जे होतं, तो मुलगा जो होता, तो आईच्या ताब्यात होता. त्या आईच्या ताब्यात असल्यामुळे किंवा त्या आपल्या वडिलांना त्यांनी सांगितलं की मी तुझ्याबरोबर येणार नाही. ते दुःख सहन न होऊन त्या व्यक्तीने त्या न्यायालयाच्या मजल्यावरून, इमारतीच्या मजल्यावरून खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनांमधून असे अनेक घटना होतात की ज्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या उद्वेगजन्य परिस्थितीला, तणावपूर्ण व्यवस्थेला कंटाळून माणूस आपल्या आयुष्याचा अंत करून घेतो. त्याच्या मागे जी व्यक्ती आहे, आपण जी म्हणतो की ह्याच्यामुळे झालं, ती खरोखर आहे की नाही ह्यापेक्षा, मुद्द्यापेक्षा न्यायालय भावनेला महत्व देत नाही. न्यायालय म्हणते पुरावा पाहिजे. पुरावा काय पाहिजे, तर ह्याच व्यक्तीने इतका त्रास दिला की त्या व्यक्तीने पीडित होऊन आपल्या आयुष्याला संपवलं. हा पुरावा जोपर्यंत न्यायालयात येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे, कायद्याचे हात बांधलेले असतात की त्या पुराव्यातून निष्पन्न काही न झाल्यामुळे आरोपीची सुटका होते. असे अनेक घटना, अनेक खटले होतात की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की खरं काय हे समोर येत नाही आणि ते खटले असेच संपले जातात. नमस्कार.